बाहेर पडिलो आपुल्या कर्तव्ये, बाहेर पडिलो आपुल्या कर्तव्ये, संसाराशी जीवे वेटाळिलो, संसाराशी जीवे वेटाळिलो, एकामध्ये एक नाही मिळो येत, एकामध्ये एक नाही मिळो येत, काकण वनित निवडिले, काकण वनित निवडिले, तारी दोरी नामे एकाची मथने, तारी दोरी नामे एकाची मथनी, दुसऱ्या गुणे वेगळाली, दुसऱ्या गुणे वेगळाली, एकामध्ये एक नाही मिळो येत, एकामध्ये एक नाही मिळो येत, काकण वनित निवडिले, काकण वनित निवडिले, तुका म्हणे दाखविली मुक्ता फळी, म्हणे दाखविली मुक्ता फळी, पिंपलेची स्वस्थळी खुंटलिया, पिंपलेची स्वस्थळी खुंटलिया, एकामध्ये एक नाही मिळो येत, एकामध्ये एक नाही मिळो येत, काकण वनित निवडिले. काकण वनित निवडिले. प्रस्तुत प्राप्त रंगी सेवेसाठी निवडलेल्या अभंग दररोजच्या पाठातील जगद्गुरु तुकोबांच्या गाथ्यातील देवळीकरांच्या पट्टीप्रमाणे 320व्या क्रमांकाचा आपला अभंग चालू. अभंगाचं पहिलं चरण चालू. जगद्गुरु तुकोबाराय बाहेर पडिलो, बाहेर पडलो, त्या अर्थी कुठेतरी आत होते असा ते अर्थ आहे, सापेक्षता आहे. मग कसे पडले? आपुल्या कर्तव्ये, स्वतःच्या कर्तव्यानं किंवा कर्तृत्वानं. आणि कशात अडकलते तर संसाराची जीवे, म्हणजे मला संसारानं बद्ध केलं होतं असा त्याचा अर्थ. मग संसाराचं वर्णन चाललेलं आहे आपलं. संसार कशाला म्हणतात, संसार म्हणजे काय, त्या प्रकाराचं विवेचन. मग काल तुम्हाला सांगितलं संसार ईश्वराचं ब्रह्मांड हे संसार, समष्टी हे समष्टी ब्रह्मांड ईश्वराचा संसार, त्यालाही संसार. आणि वेष्टी पिंड आपला, आणि पिंडीची हस्ती ब्रह्मांडी पसारा, त्याच्यात हरिविन सारा व्यर्थ ब्रह्म. म्हणजे मधात चैतन्य आहे, ते जर नसेल तर व्यर्थ भ्रम. म्हणजे त्याच्या विने व्यर्थ भ्रम आहे. आणि खरं तर हरिविन हे व्यर्थ भ्रम बी आहे. म्हणजे खरं यातलं सार काय आहे, परब्रह्म सार आहे आणि जगन मिथ्ये असंही तिथं आणि अर्थ अभिप्रेत होतो. आपण पाहिलं की कसं हे बंधन पडलं आणि कसा हे संसार वाढला. मग अंतकरणाला अधिष्ठान काय म्हणलो, कशाचं म्हणणं अंतकरण म्हणलो काल समजायला पाहिजे होतं तुम्हाला. अवघड विषय होता. पंचमहाभूताच्या सत्वगुणाचं. अरे पण पंचीकृत पंचमहाभूताच आहे ना ते अंतकरण. तरी हाय काय जगामध्ये रे 3 गुण आणि 5 भूत, आठवा 9वा पदार्थ कुठे आहे इथं? त्रिगुण पंचमहाभूत माया कार्य, फक्त त्याच्यामध्ये विशिष्ट चैतन्य. जगामध्ये ओतप्रोत भरलेलं आतून बाहेरून कोण आहे? चैतन्य. हो, बाकी सगळं जड पदार्थ, त्रिगुण आणि पंचमहाभूत. मग अंतकरण त्याच झालं ना, अंतकरण तेच झालं. अंतकरणाला अधिष्ठान तेच आहे. काय अंतकरणाला अधिष्ठान ते कुठंच चैतन्य ते मानला नाही. पण कशापासून म्हणलं तर पंचकृत पंचमहाभूतापासून, नाही अपंचकृत पंचमहाभूतापासून म्हणलं. ते मग अपंचकृत पंचमहाभूतापासून म्हणलं आणि त्याच्यातलं पंचमहाभूतात त्या सद्गुणाचं कार्य म्हणून परप्रकाशित होते. ते त्याच्यामध्ये स्वच्छता आहे, एवढंच लक्षात आलं. आणि अशा प्रकारे मग ते असा संसार वाढला. आणि संसार वाढल्यावर मग त्या तिथं ते अहंकार काय निर्माण झाला. अहंकार. नंतर ते म्हणून म्हणले ना ते सगळं एवढं वाढलं काय, तरुणी ममता मनाची, ते अहंकार तत्व रची, आणि ते महाभूतांची अभिव्यक्ती होय. ज्ञानेश्वरीचे ओतप्रोत आहे, ओतप्रोत भरले. ते काय म्हणले माहिती काय, तरुणी ममता मनाची, तरुणी नाम बायको. ममता तरुणी, तरुणी म्हणले तिला तरुणी. ममता कोणाची? ममता मन राजाची ममता, तरुणी बायको या.
आणि मग ते अहंकार तत्वरच, मग ती मी 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 असं एक तत्वरच ती, आणि असं तत्व रचल्यामुळं त्याने भूतांची अभिव्यक्ती होय. मग ही सगळे भूत अभिव्यक्तीला येतात, मी म्हणून उठतात आणि त्या संबंधानं मी म्हणतात ते, आणि ते मी म्हणल्यामुळं ते तुमचे जन्माला आला ते कालचं कुटुंब. अहंकार, इच्छा, द्वेष, इच्छा द्वेष नवरा बायको झाले म्हणजे अहंकार. अहंकाराची पोरगी कोण म्हणलो? इच्छा. इच्छा. इच्छेचा नवरा कोणता? मग करू ती इच्छा कोणला दिली? द्वेषाला दिली. आणि मग त्या इच्छेपासून काय द्वेषापासून कोण निर्माण झाला? द्वंद्व मोह दादूला. दादूला म्हणजे बरं काय बळवान. आणि ते आपल्या अंतकरणातच नाही हे के पाहिजे आपल्या आहे का नाही अंतकरणात आहे ना. अहंकाराची पोरगी इच्छा आहे आणि इच्छा नाही का आपल्याकडं? कशाची बी इच्छा होती ना आपल्याला, इच्छा होतीये, ती इच्छा पोरगी आहे आणि ती द्वेषाची मांडलेली वर आली मग ते द्वेषाला दिली आणि तिच्यापासून ते मग कोण देईल मला? द्वंद्व मोह दादूला. आणि मग ते द्वंद्व मोह दादूला आणि मग मोठा झाल्यावर तुम्हाला काल सांगितलं ना ते असंतुष्टीची मध्ये अन्मत्त होण्या धर्मधरण विषयाच्या ओर अभिवृत्तीची. मग त्यानं असंतुष्टीची दारू पिली. असंतुष्टीची दारू कळलं ना तुम्हाला? भणभणीची. आपल्या गावढाळ भाषेत त्याला भणभण माणसं म्हणतात. लई भणभणी माणसं जरा काय खरंच माणसं हो म्हणा. माझ्याकडे नमुन्याची माणसं येत आणि मी ते बघून का नाही मी इतका तापड बाबा, पण असं नाही बाबा. ते स्थिर मनच नाही. उलट मी येते तर खरं बसायला ती येते पण मनात सगळं दुसरीकडे भरलेलं काय काढते माणसं. आमच्याकडे यायचे तर स्थिर मनानं बाकीला कुठांना सोडून यावं. इथं आल्यावर इथेच ते ऐकून डोकं पीठ व्हायचं आणि ते स्थिर बसत सारखी भणभण असे भणभणे माणसं. त्याचं कारण एक आहे त्या दोन त्यांच्या अंतकरणातल्या ते नातू आहे. त्या अहंकाराचा कोण आहे? ते नातरुंड होते. कोणतं? द्वंद्व मोह. आणि ते द्वंद्व मोह भणभण करायला होते. त्यानं ती दारू पिली आहे. असंतुष्टीची काय पिली आहे? समाधान किती बी होऊ द्या, किती बी माल होऊ द्या, काही होऊ द्या, ती म्हणणार बघा माल मस्त नाही त्या माना नाही झालं. किती बी झाला माल तरी काय भणभणी. किती बी घरी काय असलं तरी भणभणी. आणखीन 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 हे असंतुष्टीची दारू त्या पोरानं पिली. आणि विषयाच्या ओरा विकृतीशी आणि विषयाच्या ओरात म्हणजे अंगणात नाचू लागलं. शब्द स्पर्श रूप रस गंध अशात ते नाचायला लागलं ते पोरग. असं पोरग ते आणि असं. आणि मग हे अशा प्रकारचा हे संसार अंतकरणातला आपल्या वाढला. आणि ह्या अंतकरणातल्या संसारानं आपल्याला काय केले? बद्ध केले, बांधून टाकले. बांधून तुकाराम महाराज म्हणतात मला बांधलं होतं म्हणले बाबा. ते म्हणले ना संसाराची जीवे, माझ्या जीवाला संसारानं वेंटाळून टाकलं होतं. हो. आणि जीव शब्दानं तेवढं घेतलं ते ना अंतकरणाधिष्ठान कुठं चैतन्य ना आभास. हे तीन पदार्थ त्या जीव चैतन्यामध्ये आणि तेवढं ते घेत. आणि मग अशा जीवाला आणि या संसारानं मला बद्ध केलं होतं असं महाराजांना म्हणायचं. आणि हे बंधन आहे तर मग त्याच्यामुळे ते बंधन तिथून वाढले. हे पहिलं बंधन. हे खरं तर संसार बंधन आहे. कोणतं बंधन आहे हे? कुठून वाढला? पुन्हा आणखी हे प्रश्न आहे. कुठून वाढला? आहे कर्मापासून वाढला. कशापासून वाढला? कर्म 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 वाढलं. पहिलं कर्माचंच बंधन आहे ना. खरं तर ही सृष्टी निर्माण झाली तर आमचे पतंजली तुमचे पूर्वमीमांसक म्हणजे जैनी महाराज ते सांगतात सृष्टी कर्मास्तव झालेली आहे. कशास्तव झालेली आहे? कर्मास्तव. या सृष्टीला कारण कोणतं आहे? कर्म. मग असा एक प्रश्न उभा राहतो मग हे आताची सृष्टी पूर्वकर्मामुळं. कशामुळं? पूर्वकर्म. मग पूर्वकर्मामुळं हे पण ते पूर्वकर्म केव्हा झालं? पहिल्या सृष्टीत झालं. मग त्या सृष्टीला पूर्वकर्म कोणतं आणखी? असं माग 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 कर्माचा उदाहरणार्थ जन्म मिळालाय. कशामुळे मिळाला? कर्मामुळं. बरोबर आहे. मग ते कोण केलं होतं? केव्हा तरी पहिल्या जन्मात केलं होतं.
मग ते पहिल्या जन्मात केलेलं कर्म केव्हा धरे? त्याच्या अगोदरचा जन्म केव्हा मिळाला? त्याच्या पूर्वकर्मामुळे. त्याच्या अगोदरचा जन्म कसा मिळाला? त्याच्या पूर्वकर्मामुळे. आणि हे माग जर जायचं ठरलं याचा मेळ लागत नाही. कर्मापासून जन्म, जन्मापासून कर्म. त्याला वृक्ष बीज न्याय म्हणायचं. कोणता बीज न्याय म्हणतात त्याला? वृक्ष बीज न्याय. वृक्ष बीज न्यायात काय सांगता येईल तुम्हाला? हा कोळीपासून काय? कोळी म्हणजे बी. कोळीपासून काय झालं? आंब्याचं झाड झालं. बरोबर आहे. आंब्याच्या झाडाला कोळीपासून झालं. मग त्या आंब्याच्या झाडाला कोळीपासून झालं. ती कोळी कोणापासून झाली होती? झाडापासून. ते झाड म्हणजे झाडापासून झाली ना. मग ते पहिलं झाड कोणापासून झालं? कोळी कावाची. कवा होती कोळी? ज्याचा मेळ करायला लागत. हो. मग आता ईश्वरानं सर्टी ज्यावेळेला रचली पहिल्यानं, त्याला ईश्वराला सर्टी रचायला हे काढणं पाहिजेत ना, ते कर्म. त्याला कर्माशिवाय ती सृष्टी कसा होती? वैरे मानिका अहो बिना कर्माची सृष्टी रचता येते त्याला? किती कलाकार असला तरी नाही रचता येत. मग त्यानं पहिल्या सृष्टीत कर्म कुठून आणलं होतं? म्हणूनच याला काय म्हणतात? संसार अनादी मानलेला प्रभाव रूपांतरे. बाबा याचा मेळ पुढं असं गेलं तर लागत नाही. चक्र कापत दोषी. कोणता दोष येईल? चक्र कापत दोषी. हे लागत नाही मेळ. हे इथंच थांबावं लागतं. पण एवढं खरंय कर्मबंधन पडलेलं आहे पहिले, कर्माचं बंधन. म्हणून वर्णन बी आहे ना, हे देह हे पाचाचे झाले. देह कशाचे झाले? पाचवे. पंचम पृथ्वी, आप, तेज, वायू आणि त्याच्यात दुसरं काहीच नाही बघा. 5 भूत आहेत यमड्यात. काय हाड कशाचे? पृथ्वीचा भाग. कातळ कशाचा भाग आहे? पृथ्वीचा भाग. रक्त कशाचा भाग आहे? पाण्याचा भाग. हे जठरा नाही कशाचा भाग आहे? त्याच्यात गरमपणा अग्नीचा भाग. मोकळी जागा आहे तो आकाशाचा भाग. आता आणखीन काय राहिलं? वार तर आहे की बघायचं ना तुम्ही मधात. हवेशिवाय काय? हवा नाही तर तुम्ही नाही. मुळे कशाचं म्हणले? पंचमहाभूत. मग पंचमहाभूताच्या मड्याच्या त्या दुसरं आहे काय? म्हणून तर हे देह पाचाचे झाले. पण कर्माचे गडी गुंतले आणि भाऊ तसे चाकी सुधले जन्म होते. हे कर्माचं हे कर्म. मग पूर्वकर्मात केलेलं कर्म त्याला संचित कर्म म्हणायचं. संचित हे संचित म्हणजे साठा. आणि भोगायला सन्मुख झाले ते प्रारंभ. जे आज भोगाय उठलंय का ते काय आहे? प्रारंभ. आणि इथून जे तुम्ही करायले आता म्हणून लांबणी सिंकडेंकर हे कर्मच आहेत. पण एवढं कर्म त्याला कर्म म्हणून मानता येत नाही. हे त्याचं फल मिळेल असं मात्र नाही. ही तांबडी आणि शिंक आली कर्मच आहे हे, पण त्याचं काही पुढे फल मिळेल असं नाही. संडास झाली तर काय फल मिळेल? किंवा लघवी झाली तर काय फळ मिळेल? नाही कर्मच आहे. तरी पण हे धर्म म्हणतात नाही, देहाचे धर्म नाही, हे होत असतात. हे जरी असले हे कर्म तुम्ही जाणून बुजून केलेलं जे कर्म आहे तर काय काम्य निषिद्धापैकी. कोणतं? काम्य निषिद्धापैकी ते कर्म मात्र तुमचं पुढचं क्रियमान आणि फळ. म्हणून तर देवाला काही मागत जाऊ नका. आम्ही खऱ्या माणसाला सांगतो, पण खरी माणसं ऐकत नाही. बरेचसे माणसं असे की काही ना काही मागितल्याशिवाय आणि काही ना काही मागितलं की ते पुढच्या जन्माला कारण ठरल्याशिवाय. म्हणून तुम्हाला जर पहिली शिदोरी संपवायची असेल, काहीच मागायचं नाही. आलेल्या भोगासी असावे सादर, देवावरील भार घालून. ईश्वरा तुला कसं करायचं तर माझं हे कर्म आहे, त्याला मी काही काय तू काही काय करशील देवा. काही पिढी फुटू, कॅन्सर होऊ का काय जे होईल ते होईल, पोरग होऊ, मरून जाऊ, जन्मू राहू, या गोष्टी घडत्यात. कशामुळे घडत्यात? प्रारब्ध सन्मुख झालेले भोगायला. ते सन्मुख झाल्यामुळं ते तुम्हाला भोग देत चाललेले. म्हणून त्याचा एवढी फिकीर करायची गरज करीत जाऊ नये. आणि त्याच्याबद्दल देवाला हे निवारण कर म्हणून नाही. निवारण कर. तुका म्हणे तू काय करीशी कर्म दुस्तर अशी आमुची. तुका म्हणे तू काय करीशी आणि कर्म दुस्तर अशी आमुची. आमच्या दुस्तर कर्माला तू काय करशील देवा असं म्हणत जावं. पण हे आमचा भोग आलाय आणि हे निवारण कर देवा. पोराला पोरग होय ना, पोरग दे. आम्ही पुत्री पोरग राहील आमचं
असं असे हाका मारल्यावर ते आज जन्मात नाही मिळलं तरी नाही मिळत एवढ्या लवकर. काय तुम्ही म्हणता का मागितलं की मिळत असते होय? बरं आहे, जाऊ दे, ठीक आहे. कळलेला माणूस मागतच नाही ईश्वराला. मागायचं जर झालं तर 3च गोष्टी मागाव्या: ज्ञान, भक्ती, वैराग्य. हे नाही भाऊ काय? मुक्ती सुद्धा मागायची नाही त्याला. त्याच्या बापाच्या घरी नाही, मुक्ती सिद्ध आहे आपल्याला. फक्त ह्या गोष्टी जवळ केल्या की मिळते. कोणत्या गोष्टी? मुक्ती मिळण्यासाठी लागणारे हे साधन आहेत: वैराग्याची, भक्तीची. म्हणजे भक्ती, ज्ञान, वैराग्य हे मुक्ती मिळण्याची साधन. म्हणजे साधन आमच्याकडे दे. साधन दिली की साध्याची प्राप्ती आपोआपच होती. म्हणून मोक्ष तुमचा देवा, तुम्ही दुर्लभतो ठेवा. आम्हाला नको वाले मोक्ष, आम्हाला एवढं हे देऊन टाका. आणि पुन्हा मोक्ष मिळाला तरी हेच आम्हाला पाहिजे. काय पाहिजे? ज्ञान पाहिजे, वैरागी पाहिजे, भक्ती पाहिजे. भक्ती भक्ती काय? भक्ती म्हणून तर येते की हे नवी जन्म याच्यासाठी तुझी चरण सेवा. भक्ती, हे भक्ती पाहिजे आम्हाला आणखी. आणि ज्ञान तर स्वरूपस्थ आहेच आमच्याकडे. ज्ञान स्वरूपस्थ आहे, वृत्तीतलं ज्ञान नको आहे आम्हाला. आणि त्याच्या साथीला काय लागतंय? वैराग्य. हो, वैराग्यानं देव दिसते, म्हणजे ब्रह्म दिसते. तरी पण ते वैराग्य हे ज्ञानानं देव दिसते. कशानं? ज्ञान, ज्ञानरूपी देवानं देव दिसत जरी असला तर ते ज्ञान कशानं दिसते? तर वैराग्यानं. ते प्रतितीच येतं ज्ञान वैराग्यानं. म्हणून ह्या गोष्टी लागणार आहेत. आणि हे दोन्ही कुठून जन्मतात? भक्तीतून. कुठून जन्मतात? अशी ईश्वराची निष्काम भक्ती. ईश्वरा मागितली तरी हे मागावं. ज्ञान, भक्ती, वैराग्य याच्या पलीकडे ईश्वराला काही मागू नये. आणि मागील तर या जन्मात लगेच निवेदन दिलं की लगेच तुमचा अर्ज गेला की मिळतंय असं मात्र समजू नका. मिळतंय, मग मिळतंय म्हणजे आंदोलन करायची गरजच नाही तिकडं सरकारकडं. इथंच मागून घ्या कोणाला? देवाला. आम्हाला हे मिळू द्या. असं कसं शक्य आहे? हा, तुम्ही या जन्मात काही मागितलं तर त्याच आणखी संचिता साठ्यात पडतंय ते केमान केलेलं. आणि साठ्यात पडल्यावर पुन्हा भोगायला आणखी जन्म मरणाच्या फेऱ्यात तुम्हाला. हे संसार बंधन तुमच्याकडून निघत नाही. म्हणून हे कर्मबंधन पहिलं. आणि या कर्मबंधनामुळे देह संघात बंधन पडलं. मन, बुद्धी, इंद्रिय, प्राण याची बंधाचे पंचायत. मन, बुद्धी, इंद्रिय, प्राण हे याला सूक्ष्म काय? सूक्ष्म पण काय? हे सूक्ष्म कार्य आहे, हे स्थूल कार्य नाही महाराज. जसं आहे आमच्या शास्त्रामध्ये ना काय जीवाच्या 4 अवस्था सांगितल्या. एक जागृती, स्वप्न, सुषुप्ती, तुर्य. कालपासून मला वाटतं 2-3 दिवसापासून एक थोडंसं लागलं नाही का? नाही मिळत तर नाही. पण आता हे तुम्हाला लावून देणं थोडं गरजेचं आहे. कारण काय? संसाराची जीवे वेंटाळिलो, विटाळलो नाही, वेंटाळिलो. वेंटाळिलो, विटाळिलो फरक आहे बरं काय? हे कानावाचा सगळा घोटाळा होऊन जाते सगळा का नाही भाऊ? एक उदाहरणार्थ वेंटाळिलो आणि इथं विटाळिलो, मग कटाळलो असं होईल. कळलं का? कटाळा असं होईल किंवा विटाळ वाटला त्याचा असंही होईल. तसं नाही तर वेंटाळिलो. कटाळाला असतं तर म्हणजे नसते ना उपज बनूया पुढची. नाही, वेंटाळिलो म्हणजे जीवाला बद्ध केले. जीवाला काय केलं? वेंटाळिलो म्हणजे बद्ध केले जीवाला. आपलं हे चाललं जागृती, स्वप्न, सुसुप्ती, तुर्यला. आता ऐका, तुर्यला शुद्ध अवस्था. त्याच्यामध्ये त्या तिन्हीला नाव अलीकडे तिन्हीला नाव दिले. काय? विश्व, तेजस, प्राज्ञ आणि तुरीय. चार आहे. तुरीयाला कोणती उपाधी नाही. तुरीयाला कोणती उपाधी नाही. लक्षात आलं? मग जे प्राज्ञ आहे, सुसुप्ती अभिमानी प्राज्ञ, त्या प्राज्ञाला अज्ञान ही एक उपाधी, एक कारण देहाची उपाधी. कोणत्या देहाची? कारण देह म्हणजे अज्ञान. त्या अज्ञानाची उपाधी त्या कोणाला? प्राज्ञ. तेजसाला 2 उपाधी शास्त्रामध्ये. एक सूक्ष्म उपाधी आणि कारण उपाधी म्हणजे अज्ञानाची उपाधी. इथं याला 2.
आणि विश्व जे जागृत अभिमानी ते स्वप्नाभिमानी तेजस बरं काय स्वप्नाभिमानी स्वप्नाभिमानी जीवाला तेजस म्हणत जाव, सुसुप्ती अभिमानी जीवाला प्राज्ञ म्हणत जाव आणि जागृत अभिमानी जीवाला विश्व म्हणत जाव. हे आणखी लक्षात ठेवा. हा मग आता पहिले तुम्हाला म्हणलो ना सुसुप्ती अभिमानी जीव प्राज्ञ, त्याला एकच उपाधी म्हणलो. कोणती उपाधी? कारणाची, कारण नाम अज्ञान. दुसरं जे तेजस आहे स्वप्नाभिमानी तेजस, त्या तेजसाला दोन उपाध्या, एक कारण अज्ञान एक ती उपाधी आणि सूक्ष्म शरीराची उपाधी झाल्या दोन उपाध्या झाल्या. आणि विश्वाला 3 उपाध्या आहेत, एक अज्ञान, दुसरं सूक्ष्म आणि तिसरी स्थूल. अशा 3 उपाध्या त्याला कोणला? विश्वाला. असा हा जीव विनाकारण या बंधनात पडलेला आणि खरं तर ते मुळातला तुरी आहे. मुळातला कोण आहे? ते तुरी आहे. ह्या जर उपाध्या त्यानं सोडल्या ते तुरी आहे. मी चौथा बरोबर आहे. मी कोण आहे? तुरी आहे. असं आहे. आणि असं असताना मी पण या संसारानं वेंटाळून टाकलं. म्हणून कर्मबंधन पहिलं पडलं आणि कर्मबंधन पडल्यामुळं ते गुणाचं बंधन आहे, देहसंघात बंधन. मनोबुद्धी इंद्रिय प्राणी हे देहसंघात, आणि हे देहसंघात बंधन पडलं आणि देहसंघात पडल्यामुळं बंधन पडल्यामुळं गुणबंधन पडलं. गुण रजोगुण, तमोगुण, सत्वगुण. आणि या गुणाचा बंधनाचा विचार करायचा असेल कैर्लिंगे स्त्रीन गुणाने तानती तो भवती प्रभो किमाचार कथमस्ते ताम स्त्रीन गुणानती वर्तते. 14वा अध्याय पहा. तो अध्याय 14वा. आणि तुम्हाला ती ज्ञानेश्वरी वाचायचीच नाही पहिली तर, आणि वाचली तर कळवून घ्यायची नाही. किती ज्ञानेश्वर लोक वाचतील मला सांगा? वाचतोस तू रोज? किती होय? काय असं वाचतोस का? 5, 10 काहीतरी 25 जसा टाइम मिळेल तसं का होईना. जोडीला पाणी लवाड बोलू नको, इथं मुलं हळवायला. एकादशीला म्हणायलो संध्याकाळचं जळू जा, खाणं चांगलं. महाराज रात्री खाणं चांगलंच नाही. 11च्या पुढं 10च्या पुढं जेवण करणं असुरी जेवण. 12च्या पुढे जेवण करणं तर वेगळे बेकार आहे. ते तुमच्या शरीरावर अनिष्ट परिणाम होतो. आणि त्याच्यात कोणाला ह्यासारखे पदार्थ रात्री घोंगडे खाणं हे वारकरी संप्रदायाचं लक्षणच नाही. महाराज पण हे महाराज लोक मोकार कीर्तन झाल्यावर जेवतील महाराज, आधी जेवत नाही तर संध्याकाळी कीर्तन झाल्यावर. बरेच महाराज जेवतील म्हणून म्हणायलो त्याला कीर्तन झाल्यावर लागतंय जेवायला. हाय का मोकार महाराज आहे की नाही? आणि मग त्या महाराजांना हे शिकणार काय भजने? ते शिकणार मोकार वागायचं. मोकार महाराज मोकार भजने काय उपयोग आहे? म्हणून मी हे म्हणत होतो बा संध्याकाळी एकादशीला तरी खाऊ नका ना. एकादश वाट काय घ्यायचं शास्त्र की 12च्या नंतर एकादश संपली नंतर काय? अरे दिवस निघाल्यावर एकादश 12 सुटल्यावर ती संपली. अरे कधी संपली एकादश? दिवस निघाले. खरं तर आपलं धर्मशास्त्र असं आहे हिंदू धर्मातलं, एक लक्षात ठेवा. सकाळच्या सूर्योदयापासून दुसऱ्या सूर्योदयापर्यंत तिथी ती मान्य करा. इंग्रजाच्यात ते तसं नाही, 12 ते 12 आहे. आता इथं बघा तारीख म्हणूनच बदलते. रात्रीच्या 12 रात्रीच्या 12ला एक असली तर 2 तारीख होती 12. ही इंग्रजाची संस्कृती, आपली नाही. आपली संस्कृती आजच्या सूर्योदयापासून उद्याच्या. खरं तर रात्री 2 वाजता म्हातारा मेल्या एखादं त्याला पहिला दिवस झाला असं शास्त्रानं नाही. 2ला 3ला 3 वाजता जरी मेलं एखादं म्हातारं दिवस कोणता धरा? पहिला धरा शास्त्रात सांगितलं बरं काय. दुसरा दिवस धरू नका म्हणतात. आपली संस्कृती पहिलं तिथी सूर्योदयाची सूर्योदयाला असं म्हणून तर आहे. एका सूर्योदयाला तिथी आहे जी तिथी दुसऱ्या सूर्योदयाला नसली तर ती तिथी बरोबर. आणि जी तिथी ह्याही सूर्योदयाला नाही त्याही सूर्योदयाला सुरुवात, म्हणजे या सूर्योदय झाल्यावर निघाली सुरुवात झाली आणि ती सूर्योदय दुसरा सूर्योदय व्हायच्या अगोदर संपली ती तिथी क्षय झाली. पंचांगाचे क्षय आहे ना, क्षय वृद्धी क्षय त्याच्यामुळे. आता एखाद्या सुवृद्धी तिथी होती. वृद्धी म्हणजे 2 तिथ्या होत्या, द्वितीया 2, प्रतिपदा 2, एकादशा 2 अशा होत्यात ना. तर ती का होते? ही पहिल्या सूर्योदयाला आहे आजच्या सकाळच्या आणि उद्याच्या सूर्योदयाला सुद्धा आहे. ती तिथी कोण झाली? वृद्धी, म्हणजे 2 तिथ्या झाल्या. आपलं धर्मशास्त्र चंद्राच्या सूर्याच्या उदय असतावर आहे. ही इंग्रजाची संस्कृती आपण बोलच्या गृहणात आहे पण ते नाही आपलं. म्हणून तर आहे एकादशी संपत्ती दुसऱ्या दिवशी सूर्योदयात
आणि त्यावेळेस द्वादश लागली आणि मग द्वादश तुम्ही सोडा. मग हे रात्र त्यात सोडणं हे चुकी. काय हे कशासाठी सांगायला तुम्हाला मी, हे गुणाचे बंधन पडले तुम्हाला. कशाचं? रजोगुण, तमोगुण, सत्वगुण. सत्वगुण वाढला मग काय प्रकार होतो विचारा ज्ञानेश्वरीला. रजोगुण वाढला तर काय प्रकार होतो ते ज्ञानेश्वरीला विचारा. आणि तमोगुण वाढला, ढोबळ ढोबळ सांगायचे. तमोगुण वाढला का लोकांना मारा वाटते, भांडणं करा वाटते, दारू प्या वाटते, मांस खावं वाटतंय. लक्षात आलं का? लोकांचं वाटोळं करावं वाटतंय. हे सगळे वाईटच काम करीत चालतो. कोणता गुण वाढल्यावर? तमोगुण वाढल्यावर हे मोठे मोठे वाईट कामे करायला लागतो माणूस. रजोगुण वाढला, वाडे बांधा वाटते, शेत घ्या वाटते, खटपटा म्हशी गाई याच्यात त्याच्यात ह्या सारखं असंतुष्टी त्यामध्ये राहा. कोणती दारू पिते मग? भणभणीची दारू घेते. चप्पी करा वाटते. रजोगुणात वाटते चप्पी करा. काय रजोगुणांचे बिया वाढत गेला. रजोगुणात झिपऱ्या राखा वाटत्या. रजोगुण वाढल्यावर काय वाटते? झिपऱ्या राखाव्या, शृंगार करावा, थाटमाट असं वाटतं. हे रजोगुण वाढल्याचे प्रकार थोडक्यात तुम्हाला सांगायलो. बघा ज्ञानेश्वरी कळेल तुम्हाला. आणि सत्वगुण जर वाढला तर भजन करावं, मोठी वाचावी, देवाला जावं, चेपटी करावी, साधारण राहावं, पांढरे कपडे घालावे, तुळशीला पाणी घालावं, ज्ञानेश्वरी वाचावी, रोज पठण पाठण करावं, ग्रंथ वाचावे असं मनाला वाटावं. ज्या गुणाचा उत्कर्ष शरीरात होईल त्या त्या गुणानुसार ते माणूस तसा नाचतो. याच्यावर आणखी विश्लेषण खूप आहे. पण त्यावेळेला ती खरं तर ज्ञानेश्वरी समोर असावी. त्या विषयाचा जर विशेष विचार करायचा असेल तर ते ग्रंथ समोर असावा. आपण इथं प्रमाणासाठी घेतोय. ते विषय कशासाठी घ्यायलो? इथं प्रमाणासाठी घ्यायलो. वास्तविक त्याचा एवढा विस्तार करायची गरज नाही. असे गुण वाढले म्हणून सगळ्यातला चांगला गुण आहे सत्वगुण. परमार्थाकडे लागते. ते बी गुण राहणं गरजेचं नाही बरं. सत्वगुण राहिला तरी धर्म होते. रजोगुण वाढला, तमोगुण वाढला तर अधर्म होते. अधर्माचं फल पाप आहे, धर्माचं फल पुण्य आहे. म्हणजे सत्वगुणानं जन्म मरण संपत आहे असं मात्र नाही. गुण राहता का? राजस तामस सात्विक ते देखा, उपाधी ते देखा दुःख. या बघा तुमच्याकडे कोणता गुण आहे? प्रामुख्यानं कोणता आहे तुमचा गुण? म्हणजे याचा अर्थ बरं काय, प्रत्येक माणसात तुम्ही असं समजू नका की तमोगुणी माणसात सत्वगुण काहीच नाही असं समजू जाऊ नका. त्रिगुण असतात. आता ह्याच्यात त्रिगुण, ह्याच्यात त्रिगुण, ह्याच्यात त्रिगुण, त्याच्यात सगळ्यात त्रिगुण आहे. फक्त उत्कर्ष कोण्या गुणाचा झाला हे ठेवलं. पारगाळाची पारगाळ, हे कोठाळची पारगी याच्या सुद्धा सत्वगुण आहेत, रजोगुण आहे आणि तमगुण उत्कर्ष आहे. म्हणजे त्याच्यात तमगुणाचा ज्या ज्या वेळेला ते जगदंबेला निवड दाखविते, आरत्या करते कोणाच्या, ते देवीची भक्ती उलटी करते ना वाटते. कोणता गुण आहे? तत्व आहे. म्हणजे थोडं देवदेव करा वाटला, कोणता गुण वाढला आहे म्हणा, म्हणजे थोडा म्हणजे नॉर्मल असतं. बाकी रस त्याच्यावर मोठा दम हे असे. आणि सतत ते गुण कमी जास्त व्हायला लागतात. म्हणून तर आहे की विंचुचावाला 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 आबा बाबा बा या विंचवाला उतार. तमोगुण मागे सारा, सत्वगुण लावा अंगाला, विंचू इकडे उतरेल धरधरा. कोणता गुण लावा? सत्वगुण लावा. मग असो, पण हे कोणताही गुण लावला तर कधीतरी गुणातून बाहेर पडावं लागतं तरच कामाचं आहे. नाही तर जोपर्यंत हे गुण आहेत तोपर्यंत जन्म मरण चुकत. गुण आहेत तोपर्यंत संसार आहेत. गुण ते कैसे किती आणि बांधीची कवण्यारी. बघा त्यांनी कळेल तुम्हाला. हे बंधनच करतात जीवाला. मी या गुणाचं बंधन करतो आणि गुणाचं बंधन पडलं की द्वैताचं बंधन आपोआप आलं. मी वेगळा ब्रह्म म्हणजे ब्रह्माहून मी भिन्न आहे, मी आत्म्याहून भिन्न आहे अशा प्रकारची बुद्धी आणि म्हणजे पक्केपणा झाला, निष्ठा झाली त्या बुद्धीची, निश्चय झाला बुद्धीचा आणि द्वैताचं बंधन पडलं. आणि द्वैताचं बंधन पडलं की संसार बंधन आलं. हे तुम्हाला सांगितलेला कालपासून कुठाना कशाचा या संसाराचा. हे कुठाना आला अशानं जीव बद्ध झाला. आता हे असे बंधनाचे प्रकार पडून जीव बद्ध होतो आणि जीव बद्ध होतो म्हणजे आता स्वतःची स्वतःच बंधन बरं काय. हे म्हणजे हे बंधन आहेत ना, हे बंधन सोकृताच आहेत, अन्यकृत नाही.
अन्यकृत आणि स्वकृत याच्यातला फरक आहेच ना. अन्यकृत म्हणजे दुसऱ्यानं बांधलेलं. तुम्हाला कोणी बांधलंय का तुम्ही बांधून घेतलंय? बांधून घेतलंय, कोणी बांधलेलं नाही याच्यामध्ये. अन्यकृत बंधन ते अन्याने सोडावं लागतं आणि स्वकृत बंधन स्वतःची स्वतः सोडावं लागतं. म्हणून आपुले आपण करा सोडवण, संसार बंधन सोडावे की. बरोबर आहे की नाही? आपुले आपण सोडवण करा, याच्यासाठीच म्हणले. ते दुसऱ्यांना सोडवायचं काम नाही. इथं गुरु बी सोडवित नाही, कोणीच सोडवित नसतं. सोडवित आहे नाही, आपल्याला सोड. मग जो निजगी ही विवेको, स्वतःच्या देहातला पाहता या परमार्था. साहे नव्हती माता पिता पुत्र बंधू कांता, हे सर्वता साहे नव्हती. बरं काय, साहे परमार्था नव्हे व्याही. बरं काही काय, साहे परमार्था नव्हे व्याही, हे की साहे नव्हे जावाई. आपण साहे पाही, जो निजगी ही विवेको. आपणच आपल्याला साहे व्हावं लागते. स्वतःच्या देहातला विवेक जागृत करावा लागतो, विचार जागृत करावा लागतो आणि त्यावेळेला या बंधनातून निघण्याचा विचार निर्माण होतो. मग हे अशा प्रकारचे पडलेले बंधन आहेत ना, हे बंधन तुकाराम महाराजांनी तोडले. कसे तोडले? आपुल्या कर्तव्ये बाहेर पडिलो या सगळ्या बंधनातून मी बाहेर. मेन बंधन शेवटचं टोकाला आलेलं संसार बंधन. कोणतं बंधन? पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे खेनम इह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. आचार्य चरपटपदी स्तोत्रात म्हणा, हे संसारे खलु दुस्तारे, हे सगळा दुस्तर संसार आहे बरं. हो महाराज, म्हणून तर त्याला संसार सिंधू म्हणले. संसार सिंधू बहु दुष्कर उल्लंघिता अनुलंघे बहुत वावले दूर नरगेची पार पलीकडच्या काठाला जाणं शक्यच नाही महाराज. म्हणून तर आमचे ज्ञानेश्वर महाराज एका ज्ञानेश्वर म्हणजे म्हटले किंवा जे काही सोपं नाही, सोपं नाही, हे फार अवघड आहे. हो, मला वाटतं काय मुंगे मिळ ओळंडल. वाघोर तरी देखती. बघा भाऊ, बाळस वाघोर करांडी. हरणाचं पिल्लू वाघुरी सापडल्यावर ते कात्री ते तिला, त्या वाघुरीला उंदीर कात्री बोल कात्री बाबा, पण हरणाच्या पिल्ल्याची चाप नाही. ते मध्यात अडकलं का? अडकलं. पण ते एक वेळेस म्हणजे कातरून पळून जाईल. एक वेळेस न घडणारी घटना ही पण घडल. माणूस वाघोर मुंगी ही आपली. आता मेरू पर्वत उल्लंघन करणं शक्य होय, पण ती बी मुंगी ना म्हणजे एक वेळेस ती मुंगी मेरू पर्वत ओलांडून पलीकडे जाईल. जाणार नाही तरी पण न घडणारी गोष्ट घडेल. तरी मायेची पहिलं तरी देखती जीव, तरी हे मायेच्या पलीकडे जीव जातील बाबा. याचा अर्थ हे गोष्टी घडत नाही आणि जीव मायेच्या पलीकडे जातच नाही. हे जीव इथंच अडकून बसते. तर माया हे संसार सिंधू उल्लंघन करणं. ब्रह्मादिक वाढ करे तर तुमची आमची काय कथा आहे? ब्रह्मादिक वाढ करे त्याच्यात. म्हणून आपण सुद्धा सकामान जिनवेची वनिता मायामय तरिता न तरवे शिवा. बरं हे नाही भाऊ, किती वेळ असू द्या, बायको आटोक्यात आणायची का? सका माणसाला ते आटोक्यात येत. जोपर्यंत तुमच्या अंतःकरणातली काम वासना जात नाही तोपर्यंत बायको आटोक्यात येत. आणि सका माणसाची बायको काही ऐकण्यात राहतच नाही. मला तिच्याच ऐकण्यात ह्याला राहला कोणला? बायकोला नाही, तुम्हाला गडी म्हणायला बघतो. आणि म्हणूनच ह्याला गरज आहे. म्हणून वाघ कसं वागायचं म्हणजे ह्या नवऱ्याला गरज आहे त्याच्याची कामाची. म्हणून बायकोनं काय कर, पण संसार कर. काही कर पण काय कर. सकामान जिनवेची सका माणसाला बायको आटोक्यात येऊ शकत नाही. बरं काय, तैशी मायामय सरिता न तरवे ती मायारूपी नदी जीवानं तरून जाणं शक्य नाही. अशी ही माया आणि मला मोठी अवघड आहे. काय पण इथं नाही तर सोडणं, इथं एकच राहत
हे सर्व भावे मज भजले तय आयली चितळी सरले माया जल जाण नाही जल संपले. बर ठीक आहे. आता तुकाराम महाराज आपुल्या कर्तव्ये बाहेर पडलो. कशानं? आपुल्या कर्तव्ये आणि बाहेर किंवा बाहेर पडिलो आपुल्या कर्तव्ये. अर्थ लावण्यासाठी मी तसं घ्यायलोय. आपुल्या कर्तव्ये बाहेर पडिलो म्हणजे माझ्या कर्तव्याने मी बाहेर पडलो. मग तुकोबाने काय कर्तव्य केलं असं बाहेर पडण्याचं? मग ते आपल्याला करता येणार नाही का त्याचा विचार आपण करू. बरोबर आहे नाही? आपल्याला करता येऊ नाही हो नाही. मग महाराजाला करता आलं मग आपल्याला येणार नाही वैर वाढू असं कसं मग महाराज? मग काय सगळेच अडकून बसते की काय? असं नसतंय. हा एक आहे 99% अडकलेले असतील एखादा टक्का तरी बाहेर निघेल की 999 अडकले एखादा 999 पैकी 1000पैकी एक तरी निघेल की नाही? हो निघेल ना. हो असे काय सगळेच असतील की काय बसलेले अडकून? असं नाही. मग त्याला कर्तव्य करावं लागतं. काय करावं लागतंय? आपुल्या कर्तव्य. मग आपलं कर्तव्य काय? हा प्रश्न उभा राहिला की नाही? हा प्रश्न उभा राहिला. मग आता मनुष्य आपलं म्हणजे माणसायचं बरं काय? आपलं म्हणजे कोणाचं? माणसायचं. इथं मुंगीचं डोकराचं कुत्र्याचं नाही. इथं बैलन हे ते बाकीच्या जीवाचं कर्तव्य नाही. मग आपलं कर्तव्य माणसायचे. मनुष्य जन्माला तुम्ही आलेले आहेत ना तर हे जन्ममरण चुकविण्यासाठी तुम्हाला जन्म मिळालेला आहे. मनुष्य जन्म आहे ना हे जन्म मोक्षाचा दरवाजा आहे. कशाचा दरवाजा? मुक्तीचा दरवाजा. मोक्षाचा दरवाजा आहे. बरोबर. याच्यातून तुम्हाला बाहेर निघता येतं पण ते कर्तव्य करावं. काय करावं लागतं? कर्तव्य. आपण कर्तव्य करायलो की नाही करायलो तसं तिथून नाही. पण मनुष्य जन्माला आल्यावर मुख्य कर्तव्य काय आहे? ईश्वर प्राप्ती. काय आहे? ईश्वर प्राप्ती. आणि देहाला जगविणं ज्या गोष्टीतनं संसारातल्या ते अमुख्य काय? अमुख्य. मुख्य काय? ईश्वर. दया तपाची बळे नक्की लागेल ढाळे ढाळे. हो दया तपाची बळे वरती हारी निराळे नक्की लागेल ढाळे ढाळे वैरागे. हो ना मान्य. पण कर्तव्य काय आपल्या माणसाचं? मी हे बोलायलो आपलं कर्तव्य काय? माणसानं काय करायला पाहिजे? हा देवप्राप्ती. मग देवप्राप्तीला काय करायला पाहिजे? बघू याची कथा. हा रामाचा गती. हा आम्हा संसार काय? हो मान्य आहे ना. पण ती कथा करायलोच ना आपण. पण नाही महाराज. सत्संगेन दुस्तरम काय तर संतांच्या संगतीमध्ये साधना करावी लागते. ती साधना फल देते. फल देते नाही कडीला जाते. हा मग आपलं कर्तव्य ते विवेक वैराग्य समाधी षटक आणि मोक्ष या 4 गोष्टीत आपण संपन्न व्हायला पाहिजे. लक्षात आलं? हो वेदानं सांगितलंय ना काम्य कर्म आणि एक निषिद्ध कर्म. आणि काय वेदातले 2 भाग आहेत ना. काय वेदातले जसे तर 2 कर्माचे भाग आले जीवकृत कर्म आणि वेदबोधित कर्म. मग वेदबोधित कर्मात विहित कर्म निषिद्ध कर्म. निषिद्ध कर्म करू नये म्हणून सांगितले. निषिद्धाला फक्त अभ्यास करायचा. कशासाठी करायचा? हे बेकार आहे हे कळून घ्या. हे समजून घ्या की हे कर्म कोंबडे खाणं बेकार आहे. दुसऱ्या जीवाला त्रास देणं बेकार आहे. हे निषिद्ध आहे. हे करू नका. ओपट कर्म आहे. हे पुन्हा तुम्हाला कारणीभूत ठरेल. मारलेले कोंबडे तुम्हाला मारायला पुढच्या जन्मात उसने घ्यायला येते. हे असं वेदानं सांगितले. आणि वेदावर विश्वास ठेवणे शाब्दिक प्रमाण आहे. आणि शाब्दिक प्रमाण तरी महत्वाचं आहे. कारण काय 6 प्रमाण आहेत. वेदांच्या 6ही जरी मान्य असले यातलं मुख्य प्रमाण कोणतं? शब्द प्रमाण आहे. आणि वेदाचं मान्य करणं गरजेचं. वेद सांगेल त्याप्रमाणे वागणं हे मनुष्य जन्माचं कर्तव्यच आहे. आणि वेद तुमचं एक घटना आहे. म्हणजे वेदानं सांगितलेला कायदा म्हणजे काय? मनुष्य जीवनातली परमार्थिक घटना. व्यवहारिक नाही बरं. ही परमार्थिक उद्धाराची घटना म्हणजे वेद आहे. आणि त्या वेदाप्रमाणे तुम्ही वागणं गरजेचं आहे. आता त्या वेदानं सांगितलं हे बरं काय हे विहित आहे कर्म आहे आणि हे निषिद्ध आहे. हे निषिद्ध म्हणजे करू नको म्हणून आणि विहित कर म्हणून. मग विहितापैकी 4 भाग आहे. नित्य नैमित्तिक काम्य आणि प्रायश्चित्त. नित्य नैमित्तिक हे कर्म जरूर करावे.
काम्य कर्म काही फलाच्या अपेक्षेने केल्या जातं, ते काम्य कर्म फलाच्या अपेक्षेने. पण संसार बंधन तोडायला काम्य कर्म अनुकूल नाही, उलट संसाराचं बंधन पाळायला साधक आहे. काम्य कर्म जर तुम्ही केलं, गणपती बाप्पा तुला मी असं मोदक व्हायला, आणि आपलं त्याच्यामुळे देव बदलला की वार बदलला की देव बदलला. जोपर्यंत अंतःकरणात काम नाही का तोपर्यंत माणूस अशा भक्त्या केल्याशिवाय राहतच नाही. नको म्हणलं तरी ऐकत नाही. अहो भजने ऋषी पंचमी धरत. हो 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 नाही, पहिली धरीत होतो आमच्या टोपदारांनी धरत होतो. टोपदारांनी कोणतं तरी मागं धरलं होतं. कोणतं धरलं होतं? संकट चतुर्थी होती की नाही? गावापासून येतो बघा धरते की नाही. श्रावण महिन्यात खरा माणूस, खरा साधक फक्त एकादश सोमवार तुकारामानं सांगितले सोमवार, आणि एकादशी होतं निष्काम कशाचीच काम नाही. आणि हा असं जोपर्यंत आज्ञान डोक्यात जात नाही तोपर्यंत संकट चतुर्थी, मोठी चतुर्थी, अमुक चतुर्थी, प्रमुख काही भानगडी हे कामना करून. आणि कामना करून जीवाला बंधन पाडायला साधक आहे का बाधक आहे? ते साधक आहे. त्यानं बंधन पडते जास्त, बंधन जास्त पडते तर जन्म मरणाचा फेरा चुकत नाहीच चुकत महाराज. म्हणून साधकानं काम्य कर्म करण्याची गरज. तुम्हाला मुक्त व्हायचे का, कर्तव्य करायचे का, तर मग कर्तव्यासाठी काम्य कर्म करायचं सांगितलेलं नाही. मग वेदानं काम्य कर्म का सांगितलं असा प्रश्न उभा राहतो. तुम्ही वेदाचा ऐका, वेदाचा ऐका तर म्हणाले, आणि काम्य कर्म तुम्ही कोणी सांगितले? मग वेदानं सांगितलं. मग वेदानं सांगितलं असेल मग आम्ही का करू नये असं कोणाला वाटेल? अरे वेदानं का सांगितलंय भल्या माणसं? तुम्ही करीत नव्हते, तुम्ही परमार्थाकडे येत नव्हते, आणि परमार्थाकडे न येत असल्यामुळे तुम्हाला घडून मोडून परमार्थाकडे आणण्यासाठी काहीतरी लालूच दाखवावी. रोचनार्थ म्हणजे तुम्हाला त्याची गोडी लागावी. एकनाथ महाराजांनी वगैरे साखर देत होते पोतीला येणाऱ्या लोकांना. असं असं चरित्रकार सांगतेत ना, चरित्रामध्ये कीर्तनकारही म्हणतात नाथ महाराज श्रीमंत होते, एक एक वगैरे साखर द्यायचे, पोटीला आलं की नाही एक, आणि मग वगैरेवर साखरेसाठीच लोक येतो. बरोबर आहे. पोतीला कशामुळे येत होती रामायण ऐकायला? द्यायला रामायणाची काय, कोणाची सीता कुठे गेली काय, पोती झाल्यावर एखाद्याला विचारलं काय निघालं, ते काय नाही साखरे मिळालं का कळलं. म्हणजे अशी लाडून दाखवून पोतीला माणसं आणले, आणि पुन्हा त्यांना शिकविली की नाही पोती. रामायण म्हणजे काय, रावण म्हणजे कोण, राम म्हणजे कोण शिकविले की नाही. हे संतालाही करावं लागलं आणि वेदालाही करावं लागलं. येणं केलं प्रकारे बोलून बोलून हे नवनाथ येत नाही तो तिकडेच मुंगाऱ्या खाली महाराज. म्हणून पोतीवाल्याने का त्या ग्रंथकर्ते ना श्रीधर स्वामीनं हे ना किती फळं सांगितली नाही का? तुम्ही शिवलामृत किती फल आहेत? हा बरं, श्रीधर स्वामीच्या ग्रंथात तर फलश्रुत्या हलच्याच आहेत महाराज, लय फलश्रुत्या तो. म्हणून शिवलामृतासारखे ग्रंथ लय लोक आवडीने वाचित येतं. कोण वाचते, कोणते वाचते सांगू का? बेल वाहन माझ्यावर त्याच्या पाठीमागं काय, हे सकाम भक्ती सकली म्हणजे लोक काय करते नादी, आणि नादी लावणं हे करत. आणि मग वेदानं नादी लावायला सकाम कर्म सांगितलं महाराज. तुम्हाला काय सांगावं? हो मग हे सकाम कर्म याचा अर्थ तिथंच त्या जीवानं अडकून बसावा असा वेदाचा हेतू नाही. वेदाचा हेतू हे जीव अशा नादानं सत्कर्म करीत राहील, आणि सत्कर्म केल्यावर मग त्याला आपण निष्काम कर्म शिकू. म्हणजे पुढचा टॉपिक वेदाचा अंतिम सिद्धांत ते आहे ना. मग अंतिम सिद्धांताकडे नेऊ तोपर्यंत यायला नादाला लावू. निश्चितातून बाजूला काढायचे. निश्चितातून म्हणजे वाईट गोष्टीतून बाजूला काढून सत्कर्म करायला लावायचं, आणि सत्कर्म केल्यावर तुम्हाला असं मिळेल असं फल सांगायचं, आणि असं फल सांगून नादाला लावायचं. म्हणजे शास्त्र आधी सुचवित आहे बर काय, आधी काय करते शास्त्र सुचवित आहे म्हणजे नादाला लावते, आणि पुन्हा बुचवितही नाही भाऊ. म्हणजे माणसं चांगले आडकीत आहे नाद लागतंय ना. मग इकडे तिकडे जाण्यापेक्षा चला पोत्याला घंटाभर आरतीत फायदा आहे आपला, तुझं काय बोलत असं. आणि म्हणजे नादाला मग नादाला लागलं हे झालं, काय झालं ते बुचवी आणि पुन्हा कुटवी.
पुन्हा म्हणते हे निष्काम कर्म बरोबर नाही, जन्ममरण धोका याला, याच्या पुढे जन्ममरण चुकत नसतं, हे सोडून द्या आणि निष्काम ईश्वराची उपासना करा, तुमची चित्तशुद्धी होईल असं शास्त्र सांगते. आणि हे खरं शास्त्र दयाळू आहे. म्हणून तर काय अहितापासून कालिती हित देऊन वाढविती नाही श्रुती परवती माऊली जगा. श्रुतीसारखी माय कोण आहे जगात? हे आपली जन्म देणारी माय जन्म दिला मोकळी झाली. लय तर लहानाचं मोठं केलं, त्या जन्मवरून स्वीकृती काही माय नाही. म्हणून तर आहे ही श्रुती माऊली आणि जगा संत माऊली. बरं काय, श्रुती माऊली एक माऊली आहे आणि त्याच्याहून श्रेष्ठ संत माऊली आहे. म्हणून संत माऊलीच्या मांडीवर तुम्ही बसा, श्रुती माऊलीच्या मांडीवर बसा. श्रुती सांगेल त्याप्रमाणे तुम्ही ऐका. असं शास्त्रात वर्णन आहे. उद्या बघून घेऊ आपलं कर्तव्य काय आहे आणि महाराजांनी कर्तव्य काय केलं. लक्षात आलं आपलं काय चाललंय? मग महाराजांनी केलं ते कर्तव्य आपलं ते आहे ना, आणि मग आपण मी त्याच्या बाहेर निघालो पाहिजे. त्या संसाराच्या बाहेर आपण बी निघायला पाहिजे. महाराज जसे निघाले तसे आपण निघण्याचा प्रयत्न करू. या जन्मात नाही जमलं तर दुसऱ्या जन्मात याची देहा नाही, याची देही याची डोळा हो सुखाचा सोहळा या जन्मात करून घ्या. पुन्हा काय कुठं मेल्यावर मुख्य होईल, पुढच्या जन्मात काय पुढचा जन्म आपल्या बापाच्या घरचा का मोठे मिळणार डोकर पुत्र व्हावं लागलं तर काय करावं आपने? त्याच्याकडे बरं का नवणार घर तिकडं नाथ कमी कर.